हे सगळं करून ती हो म्हणेल? हा म्हणेल, पण आता तू ज्या काही गोष्टी केल्यास त्या माझ्या आवडीच्या केल्यास. जर तुला तिचा होकार मिळवायचा असेल तर तुला तिच्या आवडीच्या गोष्टी करायला हव्या ना. तुला आवडलं ना, हा मला तर आवडलं. मग तिला पण आवडेल. कशावरून? कारण ती तूच. तुला जे आवडतं ते सगळं तिला आवडतं. असं असेल तर ती नक्की होकार दे. तू असतीस तर तू पण होकार दिला असता. मी हा बोल ना. दादा चला ना. जाऊन फक्त तू सांग ना, तू काहीतरी म्हणत होतीस. राईड संपलीये. हा चल. उत्तर. राऊंड संपलाय केदार, चल. थँक्यू. पण सांग ना, हे सगळं जर मी तुझ्यासाठी केलं असतं तर तू होकार दिला असता? ते कसं शक्य? मी कसं होकार देणार तुला? का शक्य नाहीये? कारण तू माझा मित्र आहेस, खूप चांगला आणि खूप खरा मित्र. आणि मी तुला त्या नजरेनं कधी बघितलं नाही आणि बघूही शकत नाही. आणि मुळात तुझ्या आयुष्यात एक वेगळी व्यक्ती असताना मी त्या व्यक्तीची जागा कशी घेऊ शकते? त्यामुळे तू तिच्या होकाराचा विचार कर, माझ्या नाही. बरोबर आहे. तू का होकार देशील? नाही म्हणजे केदार, मला तसं नाही म्हणायचंय. अरे हे बघ, तू आज माझ्यासाठी इतकं छान सरप्राईज प्लॅन केलंस. हेच जर तू जगातल्या इतर कुठल्याही मुलीसाठी केलं असतंस ना, तरी ती तुला 100% हो म्हणाली असती. आणि तुला माहितीये, ती मुलगी या जगातली सगळ्यात जास्त लकी मुलगी असेल. एक सांगू, तू खूप चांगला मुलगा आहेस. एकदा तुझ्या मनातल्या भावना तिला सांगून तर बघ, ती तुला नक्की हो म्हणेल. चल आता, चल. तुझं हे उत्तर ऐकल्यावर कसं सांगू मी तुला? ती मुलगी तूच आहेस तारिणी. तुझ्यावर प्रेम करतो मी. बाकी कोणाचं माहिती नाही, पण माझ्या मनातली तुझी जागा आयुष्यभर तुझीच असेल.